बायबल सांगतं संतापाच्या दिवशी देव इस्रायलाचं वैभव काढून घेतो. ज्या दिवशी देव संतापतो ना, 2020 वर्ष अनुग्रह, कृपा, आशीर्वाद, देवानं वाट पाहणं, पश्चातापाची संधी देणं, वेगवेगळ्या संदेशाच्या द्वारे लोकांशी बोलणं, परंतु मनुष्याचं अंतःकरण इतकं हट्टी, इतकं बलिष्ठ बनलं की परमेश्वराला आपला क्रोध, आपला संताप या पृथ्वी तलावरती पाठवावा लागला. तो देव आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली की प्रीती खातर त्यानं आपला पुत्र दिला, एकुलता एक पुत्र. मग परमेश्वर जर एवढं प्रेम करतो ना, बायबल सांगतं त्याच्या प्रीतीची लांबी, रुंदी, खोली, उंची मोजता येत नाही. हे देवाचं हृदय आहे. मग परमेश्वराचं प्रेम पुत्राच्या द्वारे जगाला प्रगट होतं आणि पुत्राच्या द्वारे जगाचा उद्धार होतो. हे परमेश्वराचं प्रेम आहे. देवानं जगावर एवढी प्रीती केली, एकुलता एक पुत्र दिला. आता देवाचं प्रेम जगासाठी, देवाचा संताप पण जगासाठी. प्रेम दिसतं ना, मग देवाचा संताप पण पहा. जर प्रेमानं जगाचं तारण होतं तर संतापानं जगाला उद्ध्वस्त पण तो करतो. ज्या दिवशी देव संतापतो, ज्या दिवशी परमेश्वराला चीड येते, काय सांगतं शास्त्र माहिती का? तो सगळं वैभव काढून घेतो, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून टाकतो, GDP खाली काढून टाकतो, लोकांच्या हातातलं काम जातं. हे परमेश्वराचा संताप आहे. कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी सुद्धा या गोष्टीपासून कोणी वाचू शकत नाही. आकडे सांगतील, आमच्या सरकारने सांगितलं 21 दिवस, मग म्हटले आणखीन 30 दिवस, नाही वाचू शकत. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, सर ते शेवटी तुम्हाला कळेल, देवाची दया सनातन आहे. परमेश्वर संतापला आणि ज्या दिवशी परमेश्वर संतापतो ना, त्या दिवशी जगाची अवस्था काय होती हे शास्त्राशिवाय तुम्हाला दुसरीकडे कुठं सापडणार नाही.